नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सन इन्फोटेक। आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर अनेक पालकांसाठी दिलासा देणाऱ्या बातमीवर बोलणार आहोत। मित्रांनो, याआधी आपण या विषयावर एक व्हिडिओ केला होता। महाराष्ट्र RTE 2026 नवा 1 किलोमीटर नियम, गरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम। त्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारच्या या 1 किलोमीटरच्या नियमामुळे पालक आणि विद्यार्थ्यांसमोर काय आव्हानं उभी राहणार होती हे समजून घेतलं होतं। आणि आता त्याच संदर्भात एक खूप मोठी कोर्ट अपडेट आली आहे। पण पुढे जाण्याआधी हा 1 किलोमीटरचा नियम नक्की होता तरी काय? ज्यांना आठवत नसेल किंवा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण एकदा पटकन समजून घेऊया। तर बघा, RTE म्हणजे शिक्षण हक्क कायदा। सोप्या भाषेत सांगायचं तर या कायद्यामुळे वंचित आणि दुर्बळ घटकातल्या मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% जागांवर प्रवेश मिळतो। शिक्षणात समान संधी मिळावी हा यामागचा मूळ उद्देश आहे। पण झालं असं की राज्य सरकारने याच प्रवेश प्रक्रियेत एक नवीन अट घातली, आणि ती अट होती की विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांमध्येच प्रवेशासाठी अर्ज करता येणार होता। विचार करा, फक्त 1 किलोमीटर। आता यामुळे काय झालं तर पालकांचे पर्याय खूपच मर्यादित झाले, विशेषतः ग्रामीण भागात जिथे चांगल्या शाळांची संख्या कमी असते तिथल्या कुटुंबांची मोठी अडचण झाली। म्हणजे चांगल्या शिक्षणासाठी थोडं लांबच्या शाळेत प्रवेश घ्यायचा विचारही करता येत नव्हता। एक प्रकारे पालकांचा शाळा निवडण्याचं स्वातंत्र्यच कमी झालं होतं, नाही का? आणि यामुळे RTEच्या मूळ उद्देशालाच कुठेतरी धक्का लागत होता। पण आता या समस्येवर एक महत्त्वाचा तोडगा निघाला आहे, तोही थेट न्यायालयाकडून। चला आता बघूया की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नक्की काय निर्णय दिला आहे। तर आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ही आहे की उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या त्या 1 किलोमीटरच्या अटीला स्थगिती दिली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सध्या तरी ही अट थांबवण्यात आली आहे। सुनावणीच्या वेळी न्यायालयाने एक खूप महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। ते म्हणाले, ही अट म्हणजे एका हाताने अधिकार देण्यासारखा आणि दुसऱ्या हाताने तोच काढून घेण्यासारखा आहे। न्यायालयाच्या या एका वाक्यातूनच या नियमातील मोठी अडचण स्पष्ट होते। न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की शिक्षण हक्क कायदा हा एक केंद्रीय कायदा आहे आणि राज्य सरकार त्यामध्ये अशा प्रकारे अतिरिक्त अटी किंवा नियम जोडून त्याची व्याप्ती कमी करू शकत नाही। म्हणजे मूळ कायद्याच्या उद्देशाला बाधा आणणारा नियम लावता येणार नाही असं न्यायालयाने म्हटले। बरं, पण या सगळ्याचा तुमच्यासाठी म्हणजे पालकांसाठी नेमका अर्थ काय? याचा काय सकारात्मक परिणाम होऊ शकतो? चला तेच आता सोप्या भाषेत समजून घेऊया। फरक अगदी स्पष्ट आहे। या नियमामुळे आधी शाळांचे पर्याय फक्त 1 किलोमीटरपुरते मर्यादित होते, विशेषतः ग्रामीण भागात तर खूपच कमी पर्याय होते। पण आता या निर्णयानंतर पालकांना एका मोठ्या परिसरातील शाळांमध्ये अर्ज करण्याची संधी मिळू शकते। म्हणजेच चांगल्या शिक्षणासाठी जास्त पर्याय उपलब्ध होऊ शकतात। थोडक्यात सांगायचं तर शाळा निवडायला जास्त पर्याय मिळतील, चांगल्या शिक्षणाच्या संधी वाढतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना हा एक मोठा दिलासा आहे। पालकांना प्रवेश प्रक्रियेत जे निवडीचं स्वातंत्र्य हवं होतं ते आता परत मिळू शकतं। पण मग आता पुढे काय? हे प्रकरण इथेच संपलं का? नाही, काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, न्यायालयाने या नियमाला स्थगिती दिली आहे, म्हणजे तो नियम कायमचा रद्द झालेला नाही, तर त्याला तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे। त्यामुळे हा अंतिम निकाल नाहीये। म्हणूनच सर्व पालकांनी RTE प्रवेश प्रक्रियेबद्दल सरकारकडून येणाऱ्या अधिकृत घोषणा आणि अपडेट्सकडे लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आम्हीही त्याकडे लक्ष ठेवून आहोत आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू। ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर ती तुमच्यासारख्याच इतर पालकांपर्यंत नक्की पोहोचवा। योग्य वेळी योग्य माहिती मिळणं खूप गरजेचं असतं, नाही का? त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि हो, अशाच महत्त्वाच्या शिक्षणविषयक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।